नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी प्रेमकथा जी चेहऱ्याच्या सौंदर्यावर नाही तर मनाच्या साधेपणावर जडली आहे. आजपर्यंत आपण गोऱ्या पान आणि देखण्या चेहऱ्यांच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण एका सावळ्या रंगाच्या भाजी मंडईत मनापासून काम करणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या एका कॉलेजच्या मुलाची ही गोष्ट तुमच्याही मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग ऐकूया. सावळ्या रंगाची ती. भाग 1. पुण्या मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्या केदारसाठी गुरुवार हा तसा इतर दिवसांसारखाच एक सामान्य दिवस होता. केदार एका नामांकित कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. अभ्यासाचा ताण, प्रोजेक्ट सबमिशनची गडबड आणि भविष्याची चिंता यातच त्याचे दिवस जात होते. दिसायला राजबिंडा, गोरा पान, उंच पुरा आणि घरची परिस्थितीही उत्तम असलेला केदार कॉलेजमध्ये बऱ्याच मुलींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. त्याच्या ग्रुपमधील मुली त्याच्याशी बोलण्यासाठी बहाणे शोधायच्या, पण केदारचे मन आजवर कुठल्याच मुलीमध्ये गुंतले नव्हते. प्रेम, आकर्षण या गोष्टी त्याच्यासाठी फक्त सिनेमापुरत्या मर्यादित होत्या. पण एका गुरुवारी त्याच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण मिळणार होते. त्याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. त्या दिवशी घरात काही पाहुणे येणार असल्यामुळे आईने सकाळी सकाळी केदारला उठवले. "अरे केदार, जरा आज बाजारात जाऊन ताजी भाजी घेऊन ये रे. आज गुरुवार आहे तर मंडईत चांगला आणि ताजा माल आला असेल. घरातली भाजी पण संपली आहे." आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला. एरवी बाजारात जाणे, भाजीची घासाघीस करणे केदारला अजिबात आवडायचे नाही. पण आईने खूप प्रेमाने सांगितले आणि पाहुणे येणार होते म्हणून त्याने नाईलाजाने होकार दिला. गाडीची चावी घेतली आणि तो घराबाहेर पडला. सकाळचे 8:30 झाले होते. मुख्य रस्त्यावरून वळण घेत केदार जेव्हा भाजी मंडईच्या परिसरात पोहोचला तेव्हा तिथे माणसांची प्रचंड गर्दी होती. वाहनांचे हॉर्न, भाजीवाल्यांचे ओरडण्याचे आवाज आणि लोकांची लगबग यांमुळे तिथले वातावरण खूपच गजबजलेले होते. केदारने आपली बाईक एका बाजूला पार्क केली आणि तो मंडईच्या आत चालू लागला. "ताजी मेथी 10 रुपये गड्डी. ओ मावशी, घ्या की ताजी गवार. वांगी बघा कशी गावरान आहेत." असे नानाविध आवाज त्याच्या कानावर पडत होते. केदार हातात आईने दिलेली पिशवी घेऊन भाजी शोधत पुढे पुढे जात होता. त्याला नेमकी कोणती भाजी घ्यायची हेच समजत नव्हते. तो आजूबाजूला पाहत चालत असताना मंडईच्या एका कोपऱ्यात त्याचे पाय अचानक थबकले. तिथे एका साध्या गोणपाटावर पालेभाजीच्या गड्ड्या व्यवस्थित रचून एक मुलगी बसली होती. तिचे वय साधारण 20च्या आसपास असावे. तिचा रंग एकदम सावळा किंबहुना गर्द सावळा होता. तिने एक साधा, सुती आणि किंचित जुना झालेला कुर्ताच घातला होता. केस पाठीवर एका साध्या क्लिपने बांधलेले होते, ज्यातून काही बटा तिच्या कपाळावर येत होत्या. तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता, ना कुठला भपका. पण तिच्यात काहीतरी वेगळे होते, ज्याने केदारचे लक्ष वेधून घेतले. केदार तिथेच उभा राहून तिला पाहू लागला. ती मुलगी तिच्या कामात पूर्णपणे व्यस्त होती. तिच्या आजूबाजूला इतर भाजीवाले गप्पा मारत होते, मोबाईल पाहत होते, पण ही मुलगी मात्र कमालीच्या एकाग्रतेने काम करत होती. ती एका हाताने मेथीच्या गड्ड्या नीट करत होती, सुकलेली पाने बाजूला काढत होती आणि मधूनच भाजीवर पाण्याचे हबके मारून ती ताजी ठेवत होती. तिच्याकडे ग्राहकांची गर्दी झाली होती. कोणीतरी भाजीचे भाव कमी करायला सांगत होते. ती अतिशय शांतपणे चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून म्हणाली, "नाही हो मावशी, सकाळचाच माल आहे. एकदम ताजा आहे बघा. 5 रुपये कमी नका करू. आम्हाला परवडत नाही." तिचे ते बोलणे, तिचा तो प्रामाणिकपणा केदारच्या थेट मनाला भिडला. केदार स्वतःशीच विचार करू लागला. आजवर त्याने कॉलेजमध्ये एकापेक्षा एक सुंदर, गोऱ्या पान, ब्रँडेड कपडे घालणाऱ्या आणि महागड्या सुवासिक अत्तरांचा वापर करणाऱ्या मुली पाहिल्या होत्या. बऱ्याच मुलींनी त्याला प्रपोजही केले होते,
पण त्यांपैकी कोणालाही पाहून त्याच्या मनात अशी धडधड झाली नव्हती. या मुलीचा रंग सावळा होता. ती एका साध्या भाजी मंडईत बसली होती. तिच्या हाताला माती लागलेली होती. तरीही तिच्या त्या साधेपणात आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेत एक अद्भुत सौंदर्य होते. तिचे डोळे खूप बोलके होते. ती ज्या मनापासून स्वाभिमानाने आपले काम करत होती ते पाहून केदारच्या मनात तिच्याबद्दल कमालीचा आदर आणि एक अकालनीय आकर्षण निर्माण झाले. आपल्याला ही मुलगी पहिल्याच नजरेत का आवडली याचे उत्तर केदारला स्वतःलाही सापडत नव्हते. केदार बराच वेळ तिथेच उभा होता. शेवटी तिच्याजवळची गर्दी थोडी ओसरली. केदारने स्वतःला सावरले आणि तो हळूच तिच्या दिशेने चालत गेला. मनात एक अनामिक भीती आणि उत्सुकता होती. मेथी कशी दिली? केदारने खसखसून विचारले. त्या मुलीने वर पाहिले. तिचे ते काळेभोर निष्पाप डोळे थेट केदारच्या डोळ्यांना भिडले. केदारचे हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखे झाले. 15 रुपये गड्डी भाऊ, 2 घेतल्या तर 25 रुपयाला देईन. एकदम ताजी आहे. आज पहाटेच शेतातून आणली आहे, ती अत्यंत नम्रपणे म्हणाली. तिने केदारला भाऊ म्हटल्यावर त्याच्या मनात कुठेतरी एक बारीकशी टाचणी लागली, पण त्याने ते दाखवले नाही. ठीक आहे, 2 गड्ड्या द्या, केदार म्हणाला. तिने चपळाईने 2 चांगल्या गड्ड्या निवडल्या. त्या एका कागदात गुंडाळल्या आणि केदारच्या हातात दिल्या. केदारने खिशातून पैसे काढले आणि तिच्या हातावर ठेवले. पैसे घेताना त्यांचा हात किंचित स्पर्शून गेला. केदारच्या अंगावर सरसरून काटा आला. ती मात्र अगदी निर्विकारपणे पुढच्या कामाला लागली. तिला केदारच्या मनात काय चालले आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. केदार पिशवी घेऊन जड पावलांनी तिथून निघाला. घरी येईपर्यंत त्याच्या डोळ्यांसमोरून तो सावळा चेहरा, ते बोलके डोळे आणि तिची ती कामातील व्यस्तता अजिबात हलत नव्हती. त्या दिवसापासून केदारचे लक्ष अभ्यासात लागेनासे झाले. कॉलेजमध्ये असतानाही त्याचे मन सारखे त्या भाजी मंडईत घुटमळत राहायचे. तो दिवसांचे हिशेब करू लागला. शुक्रवार, शनिवार, रविवार दिवस जणू सरकतच नव्हते. त्याला कधी एकदा पुढचा गुरुवार येतोय असे झाले होते. त्याला समजले होते की ती मुलगी तिथे रोज बसत नाही. ती फक्त गुरुवारी म्हणजेच आठवडे बाजाराच्या दिवशीच तिथे भाजी विकायला येते. पुढचा गुरुवार जवळ आला. आता बाजारात जाण्यासाठी काय बहाणा करावा हा केदारसमोर मोठा प्रश्न होता. कारण एरवी भाजी आणायला कंटाळा करणारा केदार अचानक स्वतःहून बाजारात कसा जाईल? घरच्यांना संशय येऊ नये म्हणून त्याने एक युक्ती आखली. बुधवारी रात्री जेवणाच्या टेबलावर केदार म्हणाला, आई, कॉलेजमध्ये आमचा एक प्रोजेक्ट सुरू आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक बाजारपेठा यावर आम्हाला एक केस स्टडी करायची आहे. त्यामुळे मला दर गुरुवारी सकाळी लवकर उठून भाजी मंडईत जावे लागेल. तिथल्या शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे निरीक्षण करावे लागेल. बाबांनी चष्म्यातून केदारकडे पाहिले. अरे वा, चांगला विषय आहे, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. आई पण खुश झाली. चल, चांगलंच आहे. तुझा अभ्यासही होईल आणि येताना घरची ताजी भाजीही घेऊन येत जा. मलाही मदत होईल. केदारने मनातल्या मनात सुटकेचा श्वास सोडला. त्याला घरच्यांची अधिकृत परवानगी मिळाली होती. आता तो दर गुरुवारी कायदेशीरपणे बाजारात जाऊ शकत होता. आता केदारचा नवा दिनक्रम सुरू झाला होता. दर गुरुवारी सकाळी तो आवर्जून लवकर उठायचा. नेहमीपेक्षा थोडे जास्त व्यवस्थित कपडे घालायचा. केसांना नीट जेल लावायचा आणि उत्साहाने बाजाराच्या दिशेने निघायचा. बाजारात आल्यावर त्याचा मुख्य उद्देश भाजी खरेदी करणे नसायचा, तर फक्त तिला पाहणे हा असायचा. तो एका बाजूला जिथून ती स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी उभा राहायचा. हातात एक छोटी वही आणि पेन असायचे. घरच्यांना आणि जगाला दाखवण्यासाठी की तो जे प्रोजेक्टचे काम करतोय. पण त्या वहीच्या पानांवर त्याचे लक्ष नसायचे. त्याचे डोळे फक्त तिच्यावर खिळलेले असायचे.
तो तासनतास तिला पाहत उभा राहायचा. ती कशी सकाळी लवकर उठून गोणपाट अंथरते, कशा टोपल्यांमधून भाज्या बाहेर काढून व्यवस्थित रचते, गिरायकांशी कशी गोड भाषेत बोलते आणि मध्येच थकल्यावर ओढणीने कपाळावरचा घाम कसा पुसते. हे सगळे पाहत असताना केदारच्या मनातील तिच्याबद्दलचे प्रेम अधिकच गहिरे होत चालले होते. ती दिसायला खूप साधी होती. तिचा रंग सावळा होता. पण केदारसाठी ती आता जगातील सगळ्यात सुंदर मुलगी बनली होती. तिच्या त्या साधेपणातच केदार आपले मन पूर्णपणे हरवून बसला होता. पण अजूनही केदारला तिचे नाव माहीत नव्हते ना तिच्याबद्दल कोणतीही माहिती होती. ती गुरुवारी यायची, आपल्या कामात व्यस्त राहायची आणि संध्याकाळी निघून जायची. केदार मात्र दर गुरुवारी फक्त तिच्या एका झलकसाठी व्याकुळ होऊन बाजाराच्या वाऱ्या करत होता. तर मग कसा वाटला हा पहिला भाग? कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.